तर आता वाजलेत किती दाखवतो तुम्हाला. हे बघा 10:15 वाजलेत आत्ता. काय झालं माहिती आहे का, त्या दिवशी तेव्हा तो जो पट्टा आहे तिथं बिबट्याने पहाटे हल्ला केला होता. आता हल्ला केला तर आपले जे मेंढ्या वगैरे चारतात ना, तर त्या म्हणजे ते लहान मुलं होतं त्याच्यावरती हल्ला केला त्या बिबट्याने. पण त्या महिलेने विरोध केला, त्याला काय ते यशस्वी झालं नाही शिकारीला. आपण काय करतोय माहिती आहे का, आता समजा आत्ता 10:30 10:15च्या आसपास आपण ते जे मेंढपाळ असतील किंवा जी आपले बकरे असतील त्याच्यावर काही जास्त मोठी संख्या असते बकऱ्यांची, बाहेर झोपतात त्यांच्या राखण्यासाठी. आपण थोडी एक जनजागृती म्हणून आहे ना, आपण त्यांना थोडं सावध करतोय का कशा पद्धतीनं आपण सुद्धा पाहिजे का आपण टॉर्च वगैरे लावून आहे ना त्यांच्यावरती त्यांना थोडं सजग करण्याचा प्रयत्न करू आपण. त्या बिबट्यापासून तुम्ही कसं सावध राहा, काय करा. आमची टीम आहे, आता आम्ही इथं दोघं आहेत, परत दोघं त्या बाजूला असतात, आमचे सगळे पसरलेले आहेत आणि आम्ही कॉर्डिनेटर आम्ही एकमेकाशी संवाद साधून बरोबर त्यांचे त्या पद्धतीने. तुम्हाला आता कदाचित दिसत असेल सगळं, हे बघा इकडं सगळा पूर्ण अंधार आहे. इकडं लाईट दिसत आहे, इकडं ती सगळी लाईट होती, इकडं तर पूर्ण काहीच, इकडं काहीच नाही बघा, इकडं पूर्ण अंधार आहे. एखादी टॉर्च दिसत ते काय करतात, शेतामध्ये एक बल लावून त्याच्यात झोपतात ती माणसं. पण आता काय होतं, लहान मुलं असतात, काय वृद्ध असतात, त्याच्यामुळे ते काय एवढे सावध नसतात, म्हणून आपण त्यांना सावध करण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर आता पाहू काय आपल्या ज्याने काय कोणाला सावध करता येतं का, आपलं जनजागृती करू आपण थोडी. बस चाललो आता. रस्ते असे आहेत, काय जागेवर काय होतं ते मेंढपाळांच्या ठिकाणं त्यांच्या म्हणजे अडचणीत असतात चाऱ्यासाठी. आता काय करणार, त्यांचा प्रत्येकाचा धंदा असतो तो आणि पोटपाणी असतं त्याच्यावर. समोर जी लाईट दिसते ना, तर ती तुम्हाला वाटत असेल जवळ आहे, पण ती किती लांब आहे तुम्हाला अंदाज येऊन जाईल. रस्ता असे असतात काय, तर कदाचित आपल्या जर अशा एखादा उपक्रम आपण राबवतोय, एखाद्या माणसांना सावध करतोय, त्याच्यापासून एखाद्याचा जीव वाचू शकतो. ते सावध होतात, थोडीफार माहिती भेटते, ते एकमेकाला सावध करतात. तेव्हा ती लाईट दिसते तुम्हाला जवळ, पण मध्ये एक ओढा आहे, ओढ्याच्या पलीकडे कमी कमी 1 ते 1.5 किलोमीटर अंतर आहे त्या लाईट. बरं काय जागेवरती गाडी जाती नाही जाती, काही ठिकाणी पायी चालावं लागतं आपल्याला. आता तेव्हा लाईट गेली आता तिकडनं. आता हा कसा जागा बघ कशी, आता डायरेक्ट उतार कसा आहे. ते काय ठिकाणी रिस्क असते, थोडी रिस्क घ्यायला हरकत नाही आपण, परंतु हे जे आपण करतोय हे आता कुणीही करण्याचा प्रयत्न करू नका. काय धोकादायक ठिकाणं असतात. रस्ते कसे आहेत पहा. आम्ही टॉर्च चांगल्या पद्धतीने वापरतो, आपल्या पद्धतीने. तिकडे जागा साईडला डोंगर, इकडे घर आहे. खडतर रस्ता आहे. इथं स्टॉप लागला आम्हाला.
होतं माहिती आहे का, बिबटे जे असतात जंगली प्राणी ते जंगलातून संध्याकाळचे बाहेर निघतात. आत्ता टायमिंग झालेला आहे बघा, 11 वाजता आपण फिरतोय. इकडं मोकळं मैदान आहे, साईडला तिकडे सुद्धा गाव ते गाव आहे. आता गावाकडे शक्यतो त्याचा टायमिंग वेगळा असतो, मी नेहमी सांगत असतो. टायमिंग आपण कमेंटमध्ये पण करतो असतो माहिती देणार. व्यवस्थित पाहत चला, वाचत चला, त्याच्यातून बोलू पण थोडी माहिती भेटली की कदाचित आम्ही तिथं असतो, आम्ही स्वतः डोळ्याने पाहतो आणि त्याच वेळेस आपण त्याची माहिती म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचवतो. ठीक आहे, बघते जाईल जाऊ खाली काय मोठा आहे नीट बघ पुढे घ्या रोड साधारणपणे मोठा पंचायत तिकडे 3 जण घर हे सगळे रोज वारे
या इकडे या इकडे झोपा आवाज सुटली मला वाटते सगळं पोरे बारी सांग मग यांचा आजच्या ऐका म्हणजे आता एवढं पोरे बारी येऊन देऊ 3 दिवसाच्या पुढे लागायचं काय करायचं म्हणजे म्हणती पूर्ण वस्तूर आहे ना 1 नंबर गाव मला रातभर झोप येणार नाही मी स्वतः पाहिले तुम्ही सांगा ऐका तुम्ही आता उठून आले तुमचं चुकत नाही काही जबाबदारी आहे ना थोडी काय करायला पाहिजे काय करू शकतो तुमची काही चुकत नाही जाईल या मावशी सर्व तुमची दखल घेणार आहे परंतु काय होतं माहिती का ही जबाबदारी तिकडे जाऊ इथं कोण राहील आखे बकर खाऊन द्यायचे का अरे बाबा तू त्या बाळाचा सांभाळ म्हणतोय एखादा माणूस राहिलेच ठीक आहे ना एक इथं नाहीचे पण कोण राहणार आहे इथं कोण आहे आखी चुकून बोलावली सगळ्या गोष्टी खरं झाल्या पण इथं या मावशी काय कपडे एवढे बरा खांडे पहिलं यांना फोन केला नानाला